मार्गदर्शन प्रदान करण्याचं माझं काम आहे, पण तुम्हाला किती घ्यायचंय आणि किती सोडायचे तुम्ही ठरवा. सर्वांना नमस्कार. आपली नियोजित वेळ जवळपास 3:30 वाजताची होती, आता जवळपास 5 वाजले. मी असा विचार केला होता की ही मुलं आज ऍड होतात, 3 महिन्यात लेट झालेली असतात, पण ही मुलं बाकीच्या ग्रुपला बरोबर ऍड असतात. सखी ग्रुप, ज्युनियर महिला बचत गटाच्या मीटिंग काढायचं ना, तिथे लोक ऍड राहतील. त्याच्यातून लेफ्ट वाढदिवसाची शुभेच्छा तिथे ऍड राहतील, संकष्टीचे मेसेज, ह्याचे मेसेज, त्याचे मेसेज ऍड राहतील. आमच्या मेसेजला तिथे लोक अंडर एस्टिमेट करतात. भविष्यामध्ये तुम्ही माझ्या ग्रुपला ऍड व्हाल तर जास्तीत जास्त लोकांना ती माहिती सुद्धा प्रसारित करा. त्यामुळे तुम्हाला आज ऍड होईल. तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा, ऐकून घ्या सर्वांनी. मी तुम्हाला टीव्ही दाखवली त्याच्याकडे आज तारीखीचे टीव्ही दाखवली त्याच्याकडे 27 नंबरचा ग्रुपची लिंक पाठवणार. लिंकवर क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली तुम्ही ऍड होणार. तुमचे जे मंडळी जे असणार ना, गावाचे ग्रुप असतील, कॉलेजचे ग्रुप असतील, कोणते ग्रुप असतील विरामधले किंवा बाहेरचे, त्या सर्वांना तुम्ही ते लिंक प्रसारित करा. ते पण लिंकवर क्लिक करता ऍड होते. त्यांना फक्त सांगायचं लिंकवर क्लिक करा, ऍड हो. कोणता ग्रुप आहे? कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा ग्रुप आहे. आणि नेहमी माझ्या संपर्कात राहा. माझं इंस्टाग्राम आयडी लिहून घ्या सर्वांनी. इंस्टाग्राम आमची मुलं नको तो 8 तास घेऊन चालले, हे एमबीए करायचे, 8 लाख रुपये भर, 9 लाख रुपये भर, आउटपुट काय द्यायचं? जर भारतातील जे सर्वोच्च प्रशासकीय पद आहे दॅट्स कॉल्ड आयएएस, आणि त्याच्याकडे एमबीए नसतं तर तुम्हाला एमबीएची एवढी काय गरज पडली तिथे? आणि या परीक्षेसाठी एकदम सिंपल क्वालिफिकेशन मागितलं जातं. डॅश करून लिहा ते क्वालिफिकेशन काय. नीट ऐकून घ्या, घड्याळाकडे बघू नका. मी कधी लेक्चरला जाताना घड्याळ घालत नाही. भले 5 वाजले असतील, माझं लेक्चर किती वाजता संपणार मला माहित नाहीये. मी राहिला डोंबिवलीला आहे. कुठे राहिलाय? डोंबिवलीला आहे. विचार करा, संध्याकाळी 6:15ची जर ट्रेन मला सुटली तर मला इथून पुढं राऊंड मारून डोंबिवलीला जायला लागणार. मग मी घरी कधी पोहोचणार मला माहित नाहीये. मला सुद्धा 2 लहान मुलं आहेत. एक 2 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 4th स्टँडर्ड मध्ये मुलगी आहे. मी माझ्या मुलाबाळांना सोडून समाजासाठी वेळ देतो. मग तुम्ही जर वसई विरार भागातले असाल, तुम्ही जर मीरा रोड किंवा या भागातले जर असाल तर तुम्हाला घरी जायची घाई नसायला पाहिजे. स्वतःच्या करिअरसाठी आलेले आहेत. जे जे काय सांगितलं घड्याळाकडे बघू नका. पात्रच आहे. कधी लेक्चरला मी अनपढ वगैरे आहे का? भले 5 वाजले असतील, 10वी नापास वगैरे येऊन इकडे आलेलं आहे असं मला माहित नाहीये की यांनी कोणी राहिलं डोंबिवलीला आहे, यांनी कुठे राहिलं आमच्याकडे सत्यावर रेडकरला डोंबिवलीला आहे का? विचार करा, सर्व संध्याकाळी 6:15ची कदाचित नाही बॅलन्स महत्व मला इथे कळत नाही. या बॅलन्स मध्ये सर्व मिळून जायला लागेल. मी घरी किती वाजता मला माहिती नाही. एज्युकेशन नाव आहे मला आज मुलं यशवंत रेडकर 2 वर्षाची मुलगी आहे, अधिकारी बोर्डची मशीन मुलगी आहे. आम्ही माझ्या मुलाबाळांना समाजासाठी वेळ देतो. रिटायर झाले तर वसई विरार भागातले असाल आणि विचार करा की रोड किंवा या भागात असाल सुद्धा आपल्याला घरी जायची घाई नसायला पाहिजे. स्वतःच्या करिअरसाठी आलेले आहेत की फक्त आपल्या सांगितलेलं आहे का आपल्या बॅनर घ्यायचा, शनिवार रविवार वेळ मी अनपढ वगैरे ऍड करायचा बंद झालं. 10वी नापास माझ्यासारखं एखाद्या व्यक्ती आहे ना, आजच्या यांनी कुठे असतो माहिती का? नाही यांनी पावसाळ्याकडे असं ना रेडकरला घेऊन असतो पडवलीला बॅनर मध्ये सर्व टाकलेलो कोपोलीला बॅनर मध्ये लोकांना कळपाला घेऊन या आम्ही काय करतो काही गोष्टी नमूद केल्या. या शाळेमध्ये जा, त्या निगेशन मध्ये ऐकून घ्या, गावाला जा, आमच्या रेडकरचा आणि मार्गावर अधिकारी का सीमा शुल्क म्हणजे तो वेळ आम्ही त्याच्या धावण्यावर पाण्याखाली घालवणार. हे सुद्धा हे लास्ट पेड जर केलं आम्ही तर ऍडजस्ट करा. एक घडते आम्हाला सध्या वर्किंग असतं, तुम्ही सर्वच्या सर्व घडते आम्हाला आनंद आहे. आम्हाला कार्यक्षम करायचं, आपली नोकरी मिळाली. विचार करा की वर्गाचा आपल्या वेळेवर आपला वेळ असतो, एवढं चाललेलं आहे. स्पेंड करायचा बस लोकांना कोणाशी काय पडलेलं. माझ्यासारखा एखादा व्यक्ती आर्थिक ऍडजस्ट आपण नोकरी असतो माहिती का? पावसाळ्याचे दिवस आहे ना, आपला पगार वेगळा असतो. असं केलं कुठे असतो? आज एक काढायला कुठे धबधबा खाली 78 रुपयाला घेऊन. विचार करा आम्ही काय करतोय. या त्यामध्ये कॉलेज असतं, त्या गावात असतील मार्गदर्शन मदत करण्याचं माझं काम आहे. वेळ आम्ही तिथे घ्यायचं हे हा स्पेंड जर केलं ना आम्ही तर ऍटलीस्ट तुमच्यामध्ये एक जरी घडत तरी आम्हाला आनंद आहे. तुम्ही सर्वच्या सर्व घडत तरी आम्हाला आनंद आहे. आम्हाला आयुष्यामध्ये करायचं म्हणजे विचार करा की लोक फक्त आपलं पोरं बाळ आपलं कुटुंब एवढे चाललेलं आहे. लोकांना कोणाशी काय पडलेलं नाही. आता मी सुद्धा वर्किंग आहे, मी सुद्धा आपलं मस्त एन्जॉयमेंट केली असती आणि मस्त आपला पगार घ्यायचा एन्जॉयमेंट करायचं असं केलं असतं. आज एक कार्यक्रम करू शकलो नसतो. 268 सॅटर्डे संडे एक्स्ट्रा कार्यक्रम असतात. 10 मुलं असतील आणि 100 मुलं असतील. मार्गदर्शन प्रदान करण्याचं काही काम आहे. घ्यायचंय एखाद्या सोडायचे सेक्टरमध्ये कुठेतरी लागली तर त्याचा लाईव्ह बनणार आहे. मग आम्ही आउटपुट घडवण्याचं काम करतोय. म्हणजे दिखावेगिरीचं नाहीये. आणि आम्ही जे काही करतो ते निशुल्क करतो. निशुल्क यासाठी करतो का करतो ते तुम्हाला नंतर समजेल. पण आजचा आपला जवळपास 278 व्याख्यान आहे आणि निशुल्क आहे.
एक रुपया सुद्धा मानधन घेत नाही प्रवास भत्त्याचं घेत नाही. तुम्ही समाज माध्यमामध्ये पाहत असाल की युट्यूब असेल, फेसबुक असेल, जे काय असेल, आणि तुम्ही त्या व्यक्तींचे स्टेटस ठेवता. एखादा अधिकारी असेल, एखादा मोटिवेशनल स्पीकर असेल, तर तुम्ही ज्यांचे स्टेटस ठेवतात ना, आणि तुम्ही विचार करा, तो तुम्ही ज्या व्यक्तीचा स्टेटस ठेवलेला आहे ना, तो व्यक्ती फुकटमध्ये मार्गदर्शन नाही करत, तो फुकटमध्ये बोलत सुद्धा नाही, तो पैसे घेऊन करतो, म्हणजे त्याचा बिझनेस आहे तो. आणि तो बिझनेस घेणारा व्यक्ती तुम्हाला काय मोटिवेशन करणार? पण तुम्ही काय करता की तिकडे त्याचा स्टेटस ठेवणार. आई वडिलांनी सांगितलं की बाळा हे कर, आई वडिलांचं बाळ ऐकत नाही, पण त्या मोटिवेशनल स्पीकरचा बाळ लगेच ऐकतो. तर हा कोण आहे? मोटिवेशनल स्पीकर आहे, कोडपीठ घातलेला व्यक्ती. कदाचित काय विद्यार्थी माझी बाहेर वाट पण पाहत असतील, एखादा कोडपीठ घालताना रेडकर सर येणार आहे का, नंतर त्यांना वाटणार सदर घातलेला हा कोण आहे कोण ना. साधा सुद्धा पद्धतीने मी राहतो. जे काय मला आनंद झाला, माझे आमचे मोहन शिरकर साहेब आले, विठ्ठल मयेकर साहेब आले, आमचे कलिग्स आहेत, हे रिटायर झालेले सध्या कार्यरत आहे. म्हणजे मी भूतकाळामध्ये एवढा मोठा श्रीमंत होतो की मी कुर्ल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये 10 बाय 10च्या मालामध्ये राहायचो. 10 बाय 10चा माल केवढा असतो? हा जर चौकोन पकडला एवढा आला, अर्धा किचन अर्धा हॉल, विषय संपला. मी एवढा मोठ्या मालामध्ये राहायचो. मी एवढा मोठा श्रीमंत होतो. रोज सकाळी 4 वाजता उठायचो, जिम करायला नाही. रोज सकाळी 4 वाजता उठायचो. जे हायवे असतो ना, हायवे, त्या हायवेला जाऊन रिक्षा धुवायला जायचो किंवा 4 व्हीलर धुवायला जायचो. जे काही पैसे मिळायचे घरी द्यायचो. मी एवढा मोठा श्रीमंत होतो. शाळेतून घरी आल्यानंतर मी जेव्हा जेवायचो, नंतर माझ्या हातामध्ये ताट ठेवायची, मी चाळीमध्ये जायचो. या महिलांचे केसांचे क्लिप, कानातले इयरिंग्स आणि गळ्यातल्या माळा विकायला जायचो. कोणीतरी माझे क्लिप्स विकत घ्या, इयरिंग्स विकत घ्या. मी एवढा मोठा श्रीमंत होतो की गुरुवारच्या बाजारामध्ये रेडकर सर खाली बसलेले असायचे वर्तमानपत्र टाकून की कोणीतरी माझे क्लिप्स विकत घ्या, इयरिंग्स विकत घ्या. तर विचार करा, अशा व्यक्तीला काही आपला भविष्यकाळ जो असेल तो कसा इमॅजिन करणार. जास्तीत जास्त माझं इमॅजिनेशन एवढंच होतं की कसा तरी मी बीएमसी मध्ये झाडू घाटत लागेल, स्वीपर म्हणून लागेल, एवढंच होतं इमॅजिनेशन. आज इमॅजिनेशन एवढं घेऊन आलं. फक्त इमॅजिनेशन आहे का? डेडिकेशन सुद्धा आहे. मी तेवढे प्रयत्न केले, संघर्ष केले. आई तर काही मिळालं नाही. तुम्हाला आता आई वडिलांनी काय मागितलं? बेबीनी मागितलं ड्रेस, दिला बेबीला ड्रेस. बाबूनी मागितलं अमुक, दिला बाबूला अमुक. पण तुम्हाला सगळं आयतं मिळतंय. संघर्ष करावा लागेल. तुम्ही जाणार का चाळीमध्ये विकायला? नाही जाणार. तुम्हाला कमीपणा वाटणार. अरे आम्हीच किती संघर्ष केलाय. मी काय यांच्या कालावधीमधला व्यक्ती नाहीये, मी तुमच्याच कालावधीमधला व्यक्ती आहे. आता करणार आहे. पण आम्ही काय केलं? अरे हे ज्ञानदान आहे काय? आम्ही बाजारीकरण नाही केलं त्या गोष्टीचं. भले माझ्याकडे एज्युकेशन आहे, मी क्लास अकॅडमी खोलला असता गव्हर्नमेंटच्या परीक्षांसाठी, लाखो रुपये कमवले असते, 1 रुपया सुद्धा कमवत नाही. कारण का? मला ते नाही, मी सेल्फ स्टडी करून माझे विद्यार्थी कसे लागतील यासाठी प्रयत्न असतात. आणि जवळपास आपल्या उपक्रमातून 21 विद्यार्थ्यांची माझ्यासकट निवड झाली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये विदाऊट एनी क्लासेस अकॅडमी. काय म्हणतात? मराठीतला शब्द पण लक्षात ठेवा. मुखे, भिके, टिके है ना, ओके. हा, एक आहे पुष्पक. याच्यात मग सगळे फुल मिळात की नाही? कोणतं आवडतं? गुलाब. बाकीचं हे नाही आवडत का तुम्हाला? हळदी कुंकूला आपण कोणतं फुल वाटतो? अष्टोत्तर फुल वाटतो. यांना फुल द्या, फुल घ्या. मी सुद्धा फुल घेऊन गेलो. आर्थिक परिस्थिती नव्हती, खूप बेकाराची परिस्थिती आमच्या घरामध्ये, आणि त्या दिवशी फुला खूप महाग असतात. 1 रुपयाचं फुल 10 रुपये भेटतं. तरी सुद्धा मी घेतलं फुल विकत. आणि गिराईक पकडत होतो, कोणतरी गिराईक भेटते की नाही. गिराईक म्हणजे कोण? आता पोराला गुलाब देणार का? यांना देणार, मुलींना गुलाब. मी पण गिराईक पकडत होतो की एक तरी गिराईक भेटेल संध्याकाळपर्यंत. एक पण नाही भेटलं. वाईट परिस्थिती. पहिल्याच विकेट गुल झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉलेजच्या गेटवरती वाट पाहत होतो, एखादी मुलगी माझे फुल घेईल किंवा एखादी मुलगी मला फुल देईल. संध्याकाळपर्यंत कोणीच दिलं नाही. वॉचमॅन सुद्धा गेट लावला, बोलले घर पे जा करते. पण लक्षात घ्या, 10 रुपये फुल विकत घेतलं होतं. पैसे फुकट घालवणार का मी? इकॉनॉमिकल पर्सन आहे, कशाला पैसे फुकट घालवणार? नाही घेतलं नाही मोर करते, तिचं बॅड लक ना, बॅड लक. नाही आज कस्टम ऑफिसरची बायको असते कोणतरी, नाही घेतलं, विषय संपला. पण ते फुल मी कचरकुंडीत नाही फेकलं. ते फुल घेऊन माझ्या आईकडे आलो आणि आई माझ्या घरी बसली. तिलाच गिराईक बनवलं तिथे. आता काय कोण नाही घेत तर आई निदान ते तर घेईल. आईला घरी आल्यानंतर मी फुल दिलं आणि बोललो हॅपी व्हॅलेंटाईन डे. आता माझी आई जास्त शिकलेली नाहीये, जस्ट पहिली दुसरी शिकलेली. तर तिने घेतलं फुल आणि केसात मारलं. तर तिला आनंद झाला भरपूर की बापाने कधी गजरा आणला नाही, निदान पोराने गुलाबाचं फुल तरी आणलं माझ्यासाठी. आणि आई पण जाम खुश. पण मी तिला काय बनवलं? येडा बनवला. काय मुलीने गुलाब नाही घेतला की तू घे तिथे. आईला ते काय समजलं नाही. आई मला म्हणते व्हॅलेंटाईन डे म्हणजे नेमकं काय करू? तर विचार करा मी माझ्या आईला काय उत्तर दिलं. मी आईला म्हणालो, आई आजच्या दिवशी प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रत्येक मुलगा आपल्या आईला गुलाबाचं फुल देतो. आईने घेतलं, केसात मारलं, 10 रुपये वसूल झाले. हे जर एका मुलीला दिलं असतं, तिने कसं कोणी फेकलं असतं, या काळ्या कोलट्याने मला गुलाबाचं फुल दिलं, हॅट केलं असतं की नाही? आता याच्यातून बोध घेण्यासारखी कोणती गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. रेडकर सरांनी कॉलेजमध्ये असताना ते प्रेमाचं पुष्पगुच्छ स्वीकारलं असतं
रेडकर सरांनी कॉलेजमध्ये असताना ते प्रेमाचं पुष्पगुच्छ जर स्वीकारलं असतं तर रेडकर सरांना आज मंचावरती सत्काराचं पुष्पगुच्छ दिलं गेलं असतं का? हे पुष्पगुच्छ जास्त महत्वाचे. हे मुलं तुम्हाला येडे बनवतात. नीट ऐकून घ्या. आम्ही मुलं तुम्हाला डायलॉग मारतो, मी तुला चंद्रावरती घेऊन जाईल. कुठे? मी सायंटिस्ट आहे का? काहीतरी फालतू भेटतो बाकी. हे पोरं येडा बनवतात मुलीला तिथे. भाग मानू नका तुम्ही. रिअलिटी एकूण चंद्रावर घेऊन जाणार नाहीये. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. तुम्हाला लॉजिक असायला पाहिजे. या सायंटिस्ट होणार नाहीये. याचं थोडं दिसतं का सायंटिस्ट सारखा? नाही. या चंद्रावर घेऊन जाणार का तिथे? हा रेल्वे स्टेशनला जाऊ शकत नाही. गावाला एसटीचं तिकीट काढून देऊ शकत नाही. चंद्रावर घेऊन जाणार का? असल्या फालतू भुलतापाना बळी पडू नका. तुमच्या आई वडील तुम्हाला कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवतात. असले काम धंदे करण्यासाठी पाठवत नाही. तर 14 तारखेला दांडी मारायची. काय करायची? हा, आणि फुल घ्यायचं आणि आपल्या आई वडिलांना द्यायचं. काय बोलायचं? हॅपी. 8 दिवसापूर्वी हा मेसेज मिळाला होता व्हॉट्सअपवर, अस्तित्व ग्रुपवर. पण काही कारणास्तव म्हणजे खूप सारे मेसेज येतात, तो डिलीट झाला होता. तर मी मॅडमला आज फोन केला, कारण मला त्याच दिवशी ठरवलं होतं की ह्या व्याख्यानाला जायचं. कारण माझं सुद्धा सुरुवातीपासून ध्येय आहे. मी स्वतः म्हणजे ग्रॅज्युएट केलेलं आहे, MA केलेलं आहे. मला द्यायची होती ही एक्झाम, पण एक भीती घातलेली होती डोक्यात. नाही, MPSC म्हणजे हे फक्त MPSC आणि UPSC ह्याच 2 एक्झाम माहीत होत्या. बाकी शाळेत काय रट्टा मारो हे शिकवण आणि एवढंच नॉलेज होतं की ह्या बाकी एक्झाम असतात. ह्या आम्हाला नॉलेजच नव्हतं ना. माझ्या मैत्रिणीने एकाने नंतर दिली, ती आज तहसीलदार आहे. तर मला म्हणजे ती माझ्यापेक्षा अगदी लो लेवलची होती आणि मी फर्स्ट लेवलची होती क्लासमध्ये. तर माझं हे होतं की नाही, माझा मुलगा तरी ही एक्झाम देणार. सुरुवातीपासून मी जनरल नॉलेजसाठी त्याला खूप म्हणजे नेहमीच हे करत राहते आणि माझी अशी इच्छा आहे, म्हणून त्याला मी आजचा दिवस राखीव ठेवला. जरी कॉलेज असलं तरी आज थांबायचं आहे आणि मला हे व्याख्यान ऐकायला जायचंच आहे. सुरुवातीला मग मला सकाळी दरम्यान की 10 वाजता होतं, का मॅडमला फोन केला तर नाही बोलले 4 वाजता आहे आणि मी त्याला घेऊन आली यासाठी खास. सर पण तो IT आहे आणि IT सेक्टरसाठी तुम्ही नाही सांगितलं, पण ठीक आहे. त्याचं मराठी वगैरे थोडंसं म्हणजे कमी आहे आणि कॉम्पिटिटिव्हसाठी मराठी वगैरे चांगलं पाहिजे. UPSCसाठी तो म्हणजे अभ्यास करतो. थँक्यू सर. आज जे आम्हाला एवढं काही ज्ञान दिलं. मला पण खूप काही म्हणजे की SSC CGLचा पण मी पण खूप पहिल्यापासूनच अभ्यास करतो. बट तुम्ही CHSL MTB खूप काही इतकं काय बोललं, त्याच्याबरोबर मला इतकं नाही माहित. आणि तुम्ही जे क्लर्क PO करून बोललं होतं ते पण मला इतकं जास्त माहिती नव्हतं. पण त्याच्याबद्दल आहे ना, म्हणजे की त्याच्यामध्ये IT सेक्टरसाठी पण आहे ना स्कोप आहे. म्हणून खूप थँक्यू त्याच्या बारे बोलण्यासाठी. जे आता जे रेडकर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं, त्या फार मुलांना मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. हे असं मार्गदर्शन आतापर्यंत कुणी दिलेलं नाही. आणि आम्ही या शोधात होतो, अगोदर सर्व्हिसला होतो, तेव्हा तो आमच्या मनामध्ये यायचं की आपल्या मराठी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही, मुलं भरकटली जातात. आणि या नशिबाने एक कुठल्या तरी दैवरूपाने हे असे रेडकर साहेब आपल्याला मिळालेले आहेत. खरोखर महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन सध्याच्या पिढीने घ्यावं, या मुलांनी घ्यावं आणि हे काहीतरी करिअरमध्ये उद्या भविष्यामध्ये काहीतरी घडण्याची त्यांची एक मराठी मुलांसाठी धडपड चालू आहे. यांनी डिस्ट्रिक्ट लेवलला पण काय मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच मुलांना, खेडेपाड्यामध्ये जाऊन सुद्धा काही एक. माझं नाव मनोज जगन्नाथ मोहिते. आता आपण हा जो कार्यक्रम बघितला, आजच्या आपल्या उत्सवमूर्ती सत्यवान रेडकर साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी फारसं मोलाचं योगदान दिलेलं आहे विद्यार्थ्यांना. पालकवर्ग पण जागरूक झालेले आहेत. काय आहे, परीक्षा म्हटली का भीती वाटते, तर स्पर्धा म्हटली का सगळेजण पुढे मागे कोण ना कोण असतं. पण सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल तर आय एम द बेस्ट हे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. आणि मगासपासून बघितलं, सत्यवान रेडकर कंटिन्युअसली 4 तास बोलत होते. आपण सगळं तन्मयतेने ऐकत होतो, ते आपुलकीने सांगत होते. ते स्वतः एवढ्या मोठ्या पदावर आहेत, पण ते डाऊन द अर्थ आहेत. हेच कधी यशाचं गमक आहे. आणि त्यांनी सांगितलं की जिद्द, चिकाटी आणि पॉझिटिव्हनेसपणा आपल्याकडे पाहिजे. कोणती गोष्ट आपण जेव्हा पॉझिटिव्हली घेतो तेव्हा आपण सहज साध्य करू शकतो. अशक्य काहीच नाही. ते मगाशी म्हणाले, नथिंग इज द पॉसिबल, एव्हरीथिंग इज द पॉसिबल. हे करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला खडतर मेहनत करावी लागते. आणि ते आपल्याला मगासपासून रेडकर साहेबांनी
अनेक उदाहरणांनी देऊन सांगितलं. तर परीक्षा म्हटलं तर आपल्याला कसोशीने मेहनत करावीच लागते, नो डाऊट. मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी ज्या ठिकाणी कामाला आहे 2010ची बॅच जी होती त्या बॅचमध्ये रेडकर साहेबांनी पण भाग घेतला होता, म्हणजे उमेदवार म्हणून ते होते. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमचा महाराष्ट्र कोकण भवनमध्ये जो रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये पहिले मानकरी जे होते ते आपले रेडकर साहेब होते. जायचा. पण आता जे मी आलोय ते पालक म्हणून आलोय. माझा मुलगा रुद्र, म्हणजे माझा मोठा मुलगा फर्स्ट इयरचं कंप्लीट झालं, मॅकेट्रॉनिक्स घेतलं त्यांनी. पण आता कुठेतरी मिस केल्यासारखं वाटतं. म्हणजे इतर पालकांसारखाच माझ्या डोक्यात होता की खूप अभ्यास असेल, या परीक्षेचा खूप अभ्यास असेल, आणि पण सरांनी एवढं प्रेमाने आणि व्यवस्थित समजवलं ना, तर कुठेतरी वाटलं कुठे कमी पडलो मी. म्हणजे मी स्वतः कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इंजिनियर आहे आणि मी स्वतःला हुशार समजत होतो. पण आज सरांचं जेव्हा लेक्चर ऐकलं तर असं वाटलं आहे की कुठेतरी कमी राहिलो. पण ह्याच्या पुढे सरांना मी एक प्रॉमिस करतो की जिकडे होईल, शक्य होईल तिथे आम्ही तुमचं हे मार्गदर्शन जे आहे ते शिबिर आयोजित करण्याचा नेहमी प्रयत्न करू. मी रुद्राला रिक्वेस्ट करतो, रुद्र तू इकडे ये. थँक्यू बोलतो सरांना एवढं सगळं आमच्यासाठी वेळ देण्यासाठी, आणि काय गोष्ट मला माहीत पण नव्हते ते तुम्ही आज आम्हाला सांगितले, आणि थँक्यू. अजून कोण? दर्श. माझं नाव दर्श किरण पाटील. पहिलाच मी सरांना थँक्यू बोलेल. आणि इकडे माझा मेन मोटिव्ह NDA होतं. मला मोठ्या NDAची एक्झाम द्यायची आहे, नेव्हीमध्ये जायचं आहे. तर त्या पद्धतीने PCMमध्ये माझं आतापासून स्ट्रॉंगस्ट करायला मी चालू केलं आहे. मॅथ स्पेशली फोकस आहे माझं. माझं नाव आदित्य अनिल नात्रे आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, तुम्ही आमच्यासाठी एवढा तुमचा टाईम दिला. मला पण UPSCची एक्झाम द्यायची आहे. मी त्यासाठी आतापासून प्रॅक्टिस करतो आहे आणि मी याच्यासाठी मेहनत करेन. थँक्यू. तर माझं नाव अथर्व अमित पाटील. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही आम्हाला टाईम दिला. आम्ही आले, तुम्ही आमच्याकरता टाईम काढलं. आम्ही खूप तुमच्या लेक्चरमध्ये लक्ष दिलं. बस थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या समाजांकडनं, सत्यवान सरांकडनं पण शुभेच्छा. बरं वाटलं तुम्ही आलात आणि बोललात आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या. थँक्यू. इत्यादी आज ज्यांनी वेळ दिला त्यांच्यासाठी पहिलं मी धन्यवाद मानतो की खूप ह्या चांगल्या संधीचा फायदा घेतला आहे. आणि जे इथल्या कॉलेजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाही घेऊ शकत, पण आज तुम्ही दुसऱ्या ठिकाणून जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलात त्याच्यातून तुम्ही जो फायदा उचलला ह्या शाळेतल्या मुलांना पण तुम्ही घडवून दाखवाल असं मला एक चांगलीच एक आत्मविश्वास वाटतोय. आणि आज रेडकर साहेब एका डिपार्टमेंटला आम्ही असून बरेच दिवस तर त्यांना मी प्रोग्रामला सांगत असायचो त्यांना की तुम्ही काही मला फोटो वगैरे पाठवून द्या, या गोष्टीचा आपण लोकांपर्यंत पोहोचू म्हणून. कारण आपल्या मॅगझिन पण आसरा मुक्तांगण म्हणून हिंदी साहित्य पत्रिका आहे. आणि हिंदी साहित्य पत्रिका मराठी व्यवस्थित नाही आहे, इंग्लिश असतं चांगलं पण आहे. त्याच्यातून हिंदी थोडकं मोडकं असतं, हिंदीतून सुधारू शकतो. पत्रिका ऑनलाईन पण मिळेल तुम्हाला, फ्रीमध्ये आहे, पैसे द्यायचे नाही. काहीतरी रेडकर साहेबांकडून आम्ही पण उचलतो थोडंफार आणि हिंदी सुधारू शकता. साहित्य आयोजित केलेला सत्यवान यशवंत रेडकर साहेबांचा मुलांना मार्गदर्शन कार्यक्रम, हे आमचे दादा संतोष टेंबोलकर यांचं स्वप्न होतं. पुरा वसईभर जी आपली मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावं, महिलांसाठी सक्षमीकरण व्हावं, हे आमच्या दादांचं स्वप्न. रेडकर साहेब नेहमीच आम्हाला फोन करून विचारत असतात कुठे कार्यक्रम घेत आहे, कुठे घेत आहे. त्यांचा पहिला कार्यक्रम आम्ही देवगडला बघितला. देवगडचा कार्यक्रम बघून मी थोडासा भारावून गेलो. टेंबोलकर साहेबांना सांगितलं रेडकर साहेबांचे कार्यक्रम सुंदर अशा मार्गदर्शनाने देवगडला आपला बंधू आहे परेश रुमडे त्यांनी आयोजित केला होता. तो बघितल्यानंतर आम्ही भारावूनच गेलो होतो. दादांची मागे लागून आपण नालासोपाऱ्याला पहिला कार्यक्रम घेतला वसई तालुक्याने. त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम तो एका संस्थेने घेतला होता विरारला, कोपरी गावामध्ये. तिथे पण आम्ही आवर्जून गेलो. त्याच्यानंतर बोईसरला एक भंडारी समाजाने कार्यक्रम घेतला होता, तिथे पण गेलो. जेणेकरून जर असं नॉलेज जर मला माझ्या उमेदीत मिळालं असतं
तसंच मला तेच आज आमल्या मुलांना सगळ्यांना सांगायचं वाटतं, तेव्हा मला मिळालं असतं तर मी आज असा राहिलो नसतो. म्हणजे कसा राहिलो असतो, कुठेतरी दुकानात चालवत बसलो नसतो, कुठेतरी एखादा ऑफिसर झालो असतो. कारण एवढं सुलभ सोप्या भाषेत रेडकर सरांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्व भंडारी आपण आलेलो आहेत त्यांनी आपल्या मुलांना पहिलं बिंबवावं, जेणेकरून आपली मुलं आज मोबाईलच्या कुठेतरी मागे लागलेली आहेत. भंडारी मित्रांनो, माझं नाव भालचंद्र होलम. तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, सर्वात कमी शिकलेला विद्यार्थी, परंतु एक वर्तमानपत्राचा मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक, बरोबर आहे. परंतु ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की आमच्या पण ह्या डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटकडून पुष्कळ फॅसिलिटी आहेत, परंतु त्या मिळवण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत, त्या आपण पूर्ण करू शकलो नाही. कारण माझ्याकडून जी मुलं आज जी माझ्याकडून शिकून गेलेली आहेत ती अशी 70 मुलांनी वर्तमानपत्र काढलेली आहेत. आणि आज IBN लोकमतला, ABP माझाला, मोठ्या मोठ्या पेपरला सर्व काम करत आहेत. पण आज मला गरज लागली की मला आज कुठून तरी 12वी परीक्षा द्यायची आहे आणि 12वीचं सर्टिफिकेट मिळवणं फार गरजेचं आहे. तर गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीसाठी किंवा मला पुढील पेन्शनसाठी मी पात्र ठरेन. तर मित्रांनो, संधी वाया घालवू नका, वेळेला फार महत्त्व द्या. हे वय तुमचं खेळायचं बागडायचं आहे, पण हे वय तुमचं एखादं ऑफिसर बनण्याचं पण आहे. ज्यावेळी तुम्ही ऑफिसर बनल्यानंतर राहिलेली स्वप्न तुमची नक्की पूर्ण करू शकता, तुमचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. मात्र सरांनी सांगितलं 18 वर्ष झाल्यानंतर जी जी तुमच्यासमोर एक्झाम येणार आहे आणि तुम्ही त्या त्या कॅटेगरीमध्ये बसणार आहात, ती कुठचीही संधी सोडू नका. संधी तुमची वाट पाहत असते, पण तुम्ही घ्यायच्या ती वेळ आली पाहिजे. त्यामुळे मला एक शेवटचं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की सर बोलले, आता आमचे रुमडे दादा बोलले की आम्ही भंडारी समाजाच्या वतीने वसई तालुक्यातले प्रत्येक खेडोपाडी गावामध्ये आमची जायची तयारी आहे. तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये जिथे चमक दाखवाल, तुम्हाला प्रसिद्धी मिळवण्याचं जे द्यायचं काम आहे ते आम्ही करू. रात्री 2 वाजता जरी कोणी फोन केला ना मला कुठच्याही क्षेत्रामध्ये, तर मी प्रत्येकाच्या घरी रात्री 2 वाजताही जातो. लक्षात ठेवा. मग त्यावेळी बघत नाही, सकाळी मी जर दूध आणायला बाहेर पडलेलो असेल तर कदाचित रात्री मी जेवायला पण घरी जातो. म्हणजे माझ्या घरची परिस्थिती काय असेल, माझ्या दररोज शिव्यात पडत असतात. पण मित्रांनो, एवढंच सांगतो की या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आज तुम्ही लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्हाला वेळ नसेल, तुम्हाला आता आवड नसेल, पण रेडकर सरांच्या ग्रुपमधून लेफ्ट होऊ नका. कारण प्रत्येक गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट आपण साबण लावतो, दररोज TV वरती बघतो, परंतु तसंच रेडकर सरांचं लेक्चर दररोज तुम्ही जिथे जिथे जवळ असेल ते अटेंड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीही या देशाचे आणि स्वतःचं भवितव्य उज्ज्वल करू शकता.